इयत्ता 10वीतील गणित भाग 1 मधील पहिला टॉपिक आपण पाहत आहोत. त्यामधील पहिले एक्झाम्पल आपण पाहू. x - y 1 आणि 5x - 3y 1 ही एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी खाली दिलेल्या सारण्या पूर्ण करून निर्देशक मिळवा. x - y 1 या समीकरणासाठी पाहू. जर x निर्देशक 0 घेतला तर y निर्देशक काढायचा आहे. y निर्देशक 0 घेतला तर x निर्देशक काढायचा आहे. x निर्देशक 3 घेतल्यानंतर y निर्देशक काढायचा आहे आणि y निर्देशक -3 घेतल्यानंतर x निर्देशक काढायचा आहे. तसेच 5x - 3y 1 या समीकरणासाठी x निर्देशक 2 घेतल्यानंतर y निर्देशक काढायचा आहे. y निर्देशक 8 घेतल्यानंतर x निर्देशक काढायचा आहे. y निर्देशक -2 घेतल्यानंतर x निर्देशक काढायचा आहे आणि x निर्देशक -4 घेतल्यानंतर y निर्देशक काढायचा आहे. तर खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत. एकाच निर्देशक पद्धतीवर वरील निर्देशकांनुसार बिंदू स्थापन करा. दुसरं सांगितलेलं आहे समीकरणांचे आलेख काढा आणि तिसरं सांगितलेले आहे रेषांच्या छेदनबिंदूचे निर्देशक वाचा, त्यावरून एक सामायिक समीकरणांची उकल लिहा. तर आपल्याला फक्त एक निर्देशक काढायचा आहे. तर पहिले समीकरण x - y 1 साठी काढू. जर या समीकरणामध्ये x 0 टाकले तर y -1 येते. y 0 टाकले तर x 1 येते. x 3 टाकल्यानंतर y 2 येते आणि y -3 टाकल्यानंतर x -2 येते. म्हणजेच बिंदू झाले 0 - 1 1 0 3 2 आणि -2 -3. आता दुसरे समीकरण घेऊ. 5x - 3y 2. जर ह्या समीकरणात x 2 टाकले तर y 3 येते. y 8 टाकल्यानंतर x 5 येते. y -2 टाकल्यानंतर x -1 येते. x -4 टाकल्यानंतर y -7 येते. म्हणजेच बिंदू झाले 2 3 5 8 -1 -2 -4 -7. तर हे सर्व बिंदू आपण आलेखावरती काढून घेऊ. आलेख पाहून घ्या. तर रेषांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक -1 -2 आणि हीच या एक सामायिक समीकरणाची उकल आहे.